तर चला आता निघूया. 2 कोकोनट चॉकलेट घेतले माझ्यासाठी. तर सचिनचं काहीतरी ऑफिसमध्ये काम आलंय तर 5-10 मिनिटासाठी लगेच आलो म्हणले, पण ते आतमध्ये गेलेत. ते झाडं मस्त झालेत पण आहे. तर तिथे ट्रॅफिक खूप जास्त आहे आता. 5 मिनिटं तरी लागतात. तर एका ठिकाणी ना गाडी उभा करून हे जांभळं घ्यायला थांबले मी. आणि जांभळं एकदम छोटे छोटे होते. ते पण कसे माहिती आहे, 100 रुपये पाव. त्यासाठी म्हणलं नकोच, नाही घेतलेच नाही. सचिन म्हणतो ते आवडले होते तर घ्यायचे होते. म्हणले लय बारीक होते आणि शिवाय लय माशा पण बसल्या होत्या, पण मी घेतले आणि 100 रुपये पाव होते म्हणून. आणि आम्ही 4-5 दिवसापूर्वी ना मी 30 रुपयाचे अर्धा किलो जांभळं आणले असते. खरंच आणले होते 30 रुपयाचे अर्धा किलो जांभळं. आणि सचिनला खरंच वाटायला की 30 रुपयाचे अर्धा किलो आणले होते. मम्मीने मी गेलो होतो आणि मम्मीला अर्धे दिले मी. मम्मीने नव्हते घेतले, मीच घेतले, पण मम्मीला अर्धे दिले मी आणि अर्धे मी घेतले. तर आता आलोय आम्ही पेट्रोल भरायला. पेट्रोल भरतो आणि मी कुठं चालले तुम्हाला सांगते. त्याच्या आधी मम्मीचा फोन आलाय तर ती फोन उचलते. बरंचसं काम राहिले किंवा आणखी हां नाही, 2-3 दिवसात होणार नाही आहे काम ते. तर आता मी माझ्या भावाच्या घरी आले, पण काम झालं का नाही बघायला आलो आहे आम्ही. पण आणखीन काही काम दिसत नाही पूर्ण झालेलं. आणि त्यांचं चालले 2-3 दिवसात घराची पूजा करायची. तरी बघ बऱ्यापैकी आणखीन तसंच आहे. मस्त झालं है ना. हां, खोलतील नंतर सगळं पॅकिंग करून ठेवलं. आपका सामान सीधा जाएगा गोडाउन। फिर अभी कहाँ डालेंगे? हां, हे बंद आहे वाटते का? अच्छा, मस्त वाटलं हे पण है ना. हां, भारीच वाटले डिझाईन पण कलर पण. एक नंबर दिसेल. तर बरंचसं काम राहिलं आहे, आणखीन पूर्ण काही झालेलं नाही. आणि उगाच उड्या मारायला लागले 2-3 दिवसात होईल. तर 2-3 दिवसात काही घराची पूजा होत नाही आहे का, तर भरपूर असं काम राहिलं आहे. लावलेलं नाही वाटतं आणखी. लावलंच भारी दिसेल पण है ना. आणि म्हणता म्हणता त्याला आणखीन बराच दिवस लागणार. काम आणखीन पूर्णपणे झालेलं नाही. बरंचसं राहिलेलं आहे. बरंचसं म्हणजे बरंचसंच राहिलेलं आहे. आणि हे 2-3 दिवसात होण्यासारखं नाही. हे डोक्याला लागल वरती म्हणून मी खाली वाकून चालले. हे सगळं बांधलंय. करात आपण खाली चालले नंतर बंदच करावं लागलं. हां, हे लावले ना काचांना साईडला. हे कव्हर लावले, आणखीन खोललेलं नाही.
गाड्या बघितल्या कसे पटापट सुटतात. अर्ध्याने मैंने हेल्मेट पण मग घातलेलं नाही, तशाच निघाले. हेल्मेट घातले की पेट्रोल दिलं नाही पाहिजे, काय म्हणता? हा केलं मध्ये ते विदाउट हेल्मेट हा तेच करायलाच पाहिजे, बंद नाही करायला पाहिजे. त्याने मग सगळेजण घालते. आता आली रेल्वे स्टेशन. ए माझं पिल्लू कसा हसायला लागलाय. वजन झाला सणच ना. अरे बाबा माझं कंड. बस 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 पटकन बस. खिडकी बोला बरं. कसं वाटलं ना? कसं वाटलं? मजा आली? आली. वाटली का नाही? जीवा जीव आला. आला का जीवा जीव? आला. भारी मला खायचा वडापाव. स्नेहाचा जीवा जीव आला जण. आता गाडीत बसल्यानंतर आता घरी जायचंय म्हणून. फिरायला जायची तर लई इच्छा असते आहे ना. पण ट्रेन नको वाटायला लागली आहे ना. तर सचिन गेलेत वडापाव आणायला आणि इथं गर्दी खूप जास्त होती. तर आता मी स्नेहा बसलोय गाडीमध्ये आणि ते गेलेत वडे. कोकोनट चॉकलेट दिले, बघितलं का? छान आहे. साखर आहे फक्त आणि गुळामध्ये मिक्स केलं. आवडलं का? पण कोण गेले? ते मोठं आलं चौकोनीवालं. त्याच्या बाहेर चॉकलेट होतं ते. हा मग असलेवाले आहेत अजून. ठीक आहे, जाऊ दे ना, नाही नंतर. ते सोपीने मी खाऊन टाकले. पप्पाने ते एक पण चॉकलेट नाही खाल्ले. तर आता घोडे चालले सारखे सारखे. दिसलं ना तिकडं तुम्हाला 2 घोडे गेले. आधी त्याच्या आधी 5 ते 6 घोडे गेले. सुट्टे 50 रुपये नाही आहे माझ्याकडे. मी पैसेच नाही आणले. काय घ्यायचं तुला? दे ना पप्पा, घे ना. मग काय घ्यायचं तुला? इथं काय विकायला लागलं? तेच की. कुठं आहे? समोर समोर. आताच काढले, जसं काढले तसंच त्यात टाकले. ठीक आहे. गरमागरम पॅटीस. घरीच चालला खायचे तर घे ना. नाही नाही उलटून जाईल, राहू दे. घरी गेलो खा. मिरची देऊ? नाही मिक्स नाही. पॅटीस आणि वडापाव खाण्यासाठी गाडी साईडला लावली आणि खायला लागलो. का तर घरी जायला अर्धा तास वेळ आहे आणि तोपर्यंत पॅटीस आणि वडापाव थंड होऊन जाईल म्हणून. स्नेहा नको म्हणायला आणि मला खायचं. चला तर मग घरी आलोय. संध्याकाळी 8 वाजले आणि स्नेहा आल्या आल्या मस्तपैकी लोळायला लागली. छोटा पंखा घेतलाय तोंडापुढे आणि हवा खात मस्त लोळायला लागली. तर चला आता मला काय संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं नाही. दुपारी बनवलेलं खूप सारं जेवण आहे. मी पॅटीस खाल्ले, वडापाव खाल्ले, माझं तर पोट भरले आणि आता अजून 4-5 वडापाव आहेच नाही. आता खायचं नाही. स्वप्नीला खाल्लं तर खाईन वडापाव. आणि भाजी चपाती कढी भात दुपारी बनवलेलं जेवण भरपूर आहे. तर आता काही जेवण बनवणार नाही. आणि हा छोटासा व्हिडिओ मी आता इथं संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ दिसेल तोपर्यंत बाय बाय.